हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे। आज एकदम कडक ऊन पडले, त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा मी झाडाला पाणी घालून घेते। सुकायला लागली होती, तसंही मी 2 दिवसातून एकदा झाडांना पाणी देत असते। जास्त पण झाडांना पाणी द्यायचं नाही, त्यामुळे काय होतं झाडं खराब होतात। आणि कोथिंबीर वगैरे लावलेली ना ती चांगली यायला लागली आणि एकदम देशी आहे, खूप छान असा वास येतो कोथिंबीरीचा। मी 1-2 पानाची तोडून वास घेतला होता, खूप मस्त वास येत होता। आणि त्याच्यानंतर आता मी तयार झाले, आंघोळ केली होती, केस ओलीच होती, त्याच्यामुळे म्हटलं आता ड्रायरनेच केस सुकवून घेते, कारण लवकर जायचं आहे आणि ओली केस घेऊन तर नाही जाऊ शकत। असं बाहेर कुठे जायचं असेल तर चालतं, पण आम्हाला एक मोठी गोष्ट आणायला जायचं आहे, जसं की एखादं छोटंसं स्वप्नच म्हणावं लागेल खरं तर आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायला जायचं होतं आणि त्यासाठी तिथं माझी तयारी चालली आहे। रुद्राला पाठवलाय स्कूलमध्ये, म्हटलं आता पटकन मी तयार होते। आंघोळ केली, बाकी काही काम नाही केलं, फक्त झाडू मारला आणि देवपूजा केली आणि म्हटलं पटकन आवरते। तर माझी तर केस ड्राय करून झालेत, आता म्हटलं थोडंसं स्ट्रेटसुद्धा करूया, येतंय का तरी बघूया। ड्रायर तर यूज करता येतो, पण स्ट्रेटनर यूज करता येत नाही एवढा, तर म्हटलं बघू येतोय का, कारण येत नाही आहे। तर बघा इथं मला चुकत होतं सारखं, मला समजत नव्हतं आणि त्यात माझी केस जरा नाही तर जरा जास्तच करळे आहेत, त्यामुळे स्ट्रेट करायला जास्त वेळ लागतो, पटकन होतच नाही। मी तर ट्राय करत होते, म्हटलं होतंय का, थोडीफार तरी होत आहेत का बघावं। तसंही हे ड्रायर स्ट्रेटनर वगैरे यूज करायची सवयच नाही, कधी यूजच नाही केलं, त्याच्यामुळे पण थोडा सवय झाली ना की हळूहळू येईल। तसंही कोणतीही गोष्ट अनुभवातूनच माणूस शिकत जातो आणि कसं असतं आपण हे कधी पाहिलेलं नसतं किंवा यूज पण केलेलं नसतं, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होईल। तर माझी जरा जास्त कर्ली केस आहे, त्याच्यामुळे मी घेतलंय, पण जास्त यूज नाही करणार, आपलं कधी मधी करणार, जास्त नाही करणार। आणि होतंय का मी चेक करत होते, पण मला जमतच नव्हतं, केसच नीट पकडता येत नव्हती, आता त्याला प्रॉपर शिकावं लागेल। तर हे स्ट्रेट केल्याच्या नंतर काही असं दिसत होतं, मला इतकं काय परफेक्ट जमलं नव्हतं, पण जवळजवळ 20 मिनटं माझी फक्त याच्यामध्ये गेली आणि म्हटलं जाऊ दे आता काही करत नाही, कारण आता बाहेर जायचं होतं। पण हा शर्ट मला म्हणजे चांगला दिसत होता, पण मी ह्याच्यामध्ये काय माहीत मला त्याचा गळा खूप खाली वाटत होता, त्याच्यामुळे मग म्हटलं एवढा डीप नेकचा नको, मग पुन्हा शर्ट चेंज करायचं चाललं। मला हा शर्टच एवढा चांगला दिसत नाही, काय माहीत कसं काय। तर आता मी निघालोय, आम्हाला वापीला जायचं आहे ना, वापीला जायचं आहे क्रोमामध्ये। म्हटलं हे मी तर म्हणत होते ऑनलाईनच घेऊया वॉशिंग मशीन, पण हे म्हणतायत म्हणजे बरेच जण म्हणतात की डायरेक्ट दुकानातून घेतलेली चांगली आहे, तर म्हटलं चला बघूया। क्रोमामध्ये तर माझ्या ह्यानं तर जास्तच महाग असेल आहे ना, रेंज खूप महाग असणार, कारण ते एकदम हायपाय असतंय त्याच्यामध्ये। त्या बघूया तरी जाऊन, म्हटलं बघूया कसं वाटतंय, कारण नंतर मग नाही आवडलं तर आपण ऑनलाईन घेऊ, कारण आता सगळे फेस्टिवल चालू आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन बरंच डिस्काउंट भेटतात। दुकानात पण असेल बहुतेक, बघावं लागेल। तर चला आता बघूया तिथं कोणती मशीन आम्हाला आवडती, कोणती आम्ही घेतोय, आणि बजेटमध्ये असेल तरच, कारण बजेटच्या बाहेर नको असं आमचं चाललंय। मेन म्हणजे आमचं साहेबांचं काहीच ह्याच्यामध्ये नाही, जे आहे ते माझ्या ह्याच्यावरती घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे मला ठरवावं लागणार आहे की घ्यायचं की नाही, कारण हे 1 पण रुपया नाही भरणार आहेत, सगळं जे काय आहे ते मीच भरणार आहे। तर बघूया आता कोणती आवडती। चला झालं का, तेल तिकडं असेल त्या रूममध्ये, तर आता निघायचं आहे, बघूया कसं होतंय, कोणती मशीन आवडती। आणि मेन म्हणजे रुद्राच्या शाळेच्या आधी यायचं आहे, आता 2-3 दिवस बाहेर कंटिन्यू चाललंय, कामाकडे अजिबात माझं तर ध्यान नाही, जसंच्या तसं पडलंय, म्हणजे घरातलं झालंय पण शिलाईचं। तर आता जातो आणि लवकर माघारी येणार आहे, वापीला जायचं म्हणजे उशीर तर होणारच आहे, तरी पण आम्ही लवकर आवरलंय, रुद्राला पाठवलं ना आवरलं दोघांचं, तर आता निघतोय। बोले बाहर सुखाने की जरूरत ही नहीं है, केवल आपको कपड़े निकालने आयरन करके और पहनने। अरे बाप रे, फिर इसमें तो और अच्छा है ना। और ये वाली उससे बाजू वाली ये भी सेम है, ये भी वॉशर टायर है, ये 8.5 के लिए वॉशर, 6.5 के लिए टायर। वीडियो का कोई दिक्कत नहीं है, हमारा यूट्यूब चैनल है। अच्छा अच्छा प्रोग्राम बघ, तुम्हाला कपडे टाकायचे, डिटर्जंट टाकायचं, डिटर्जंट डेमो देणे का, डेमो द्यायला येईल ना त्यावेळेस ते सांगता व्यवस्थित आहे ना। डिटर्जंटसाठी आहे आणि लिक्विडसाठी आहे। लिक्विड काय कंफर्ट प्रोग्राम आहे, कॉटन आहे, कॉटन प्लस आहे, मिक्स आहे,
इझी केअर आहे. मिक्स मध्ये काय काय टाकू शकतो मिक्स आपण? म्हणजे तुमची जीन्स आहे, सिंथेटिक आहे, कॉटन आहे, सगळे. जर मिक्स मध्ये 10-15 बसतील कपडे? 17-18 कपडे. मग चालतं. तुम्हाला हा फ्री आहे. तुम्हाला फिरायचं, सिलेक्ट करायचं. हा फ्री आहे बघा. LED लाईट आहे. फिरायला सिलेक्ट करून घ्यायचं, लाईट येईल, इंडिकेटर आहे. तुम्हाला स्टार्ट करायचं. जर तुम्हाला RPM सेट करायची असेल तर तुम्ही RPM पण सेट करू शकता. RPM म्हणजे? RPM म्हणजे ते तुम्हाला कमी ट्राय करायचं, जास्ती ट्राय करायचं, तो RPM आहे. म्हणजे 1400 पर्यंत जास्त आहे का हायेस्ट? हो मॅम. आणि तुम्हाला पाणी गरम करायचं असेल तर टेम्परेचर आहे 40 डिग्री आहे, 60 डिग्री आहे आणि 95 डिग्री आहे. पाणी गरम करायचं म्हणजे? हीटर आहे, इनबिल्ट हीटर आहे. समजलं ना, जरा समजावून सांगा. स्टीम पण आहे. स्टीम म्हणजे तुम्ही हायजीन वॉश करू शकता. ते ब्लँकेट आहे, चादर आहे. जर तुम्हाला हायजीन वॉश करायचे असेल तर तुम्ही हायजीन वॉश पण करू शकता. आणि स्टीम वर घ्यायचं नाही आम्हाला, तरी जबरदस्ती करताय दादा EMI वरती घेण्यासाठी. तुमचं बेनिफिट आहे माहिती, 3 महिने पैसे साठवले वॉशिंग मशीन घेण्यासाठी आणि आता तुम्ही म्हणता EMI वरती करा. म्हणजे काय परवडलं आम्हाला? इंटरेस्ट फ्री आहे ना मॅम. पण ती EMI म्हणजे खूप दिवस असं वाटतं की EMI कटतोय, असं टेन्शन राहतं एक डोक्याला की EMI. असं एकदम कॅश दिले ना की टेन्शन राहत नाही की कोणता EMI नाही भरायचं ना, काही नाही. तुमची गोष्ट बरोबर आहे. पण तुमचं नाव कोणतं का तुम्ही इथलेच? मराठी कसं काय येतंय मग तुम्हाला? माझा वॉन ठाण्याचा आहे. ठाण्याचं आहे का? तर हे वाला आम्ही सिलेक्ट करतोय. 8 kgचं आहे. करायचं फायनल. तर बरेच जास्त वाढीव फीचर्स आहेत. पण आपण जी घरी बघितलं, आम्ही घरी LGचीच बघितली होती, ही वालीच 7 किलोची होती, काहीतरी 26,000 पर्यंत जात होती. ही मोठी आहे पण त्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडी 8 किलोचे. आणि 80% ते बोलतात ड्राय होतील कपडे. आणि एक्स्ट्रा फीचर्स आहेत जसं की ॲलर्जी केअर, बेबी स्टीम केअर, असे बरेच एक्स्ट्रा. मराठी नाही आहे पण तुम्हाला समजणार नाही आमच्या चॅनलचं एवढं. नहीं मराठी का समझता है. तुमची तर वाईट खाण्याची ना, वाईट ना? नाही, माझा वॉन जन्म. हा, जन्म ठाण्याचा आहे. मग तुम्ही प्रॉपर मराठीच आला ना. पण इकडे आल्यामुळे आता गुजराती मिक्स झाला असेल ना. गुजराती येतं का तुम्हाला? जितना मराठी समझ में आता, बोलने आता, गुजराती नहीं आता. हमको भी नहीं आता. अभी हमको 5 साल हो गए इधर, पर नहीं आता, इतना नहीं आता बस. तर आम्ही ना, म्हणजे आम्ही आधी ऑनलाईन बघत होतो वॉशिंग मशीन LGची, म्हणजे काकीनं जी घेतली ना समर्थच्या मम्मीने, ती आम्ही बघत होतो. कारण त्यांची पण चांगली आहे, त्यांना चांगली लागली. ऑनलाईन घेतली त्यांनी, 26,000ला त्यांना पडली होती. आणि 7 किलोची काहीतरी आहे, 7 kgची होती ती. छान होती. मग म्हणलं तीच घेऊया आपण, आपली तर कुठे जास्त कपडे आहेत तेव्हा. आणि मग आम्ही ऑनलाईनच घेणार होतो, पण ते म्हटले की क्रोमामध्ये आधी एकदा बघूया आणि नंतर मग ऑनलाईन घ्यायचं का नाही ठरवूया. कारण ऑनलाईन सुद्धा छान भेटतं, काय वाईट भेटत ना. आम्ही फ्रीज वगैरे असं ऑनलाईनच घेतलाय. हा नाही, हा दुकानातून घेतलाय. गावाकडे जो पाठवलाय ना तो आम्ही ऑनलाईन घेऊन असा पाठवला होता, मोठा आहे तो. तर तिथे गेल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर तिथे सगळे म्हणजे 7 किलोची मशीनच नव्हती कोणतीच, कोणत्याच कंपनीची, कोणत्याच ब्रँड म्हणजे नव्हती, ब्रँडचीच नव्हती तिथं. तिथं ज्या सगळ्या होत्या त्या 8 किलोपासून स्टार्ट होत्या. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मोठे जे जास्त डबल बेडचे वगैरे जास्त जाड ब्लँकेट असतात ना, ते 7 किलोच्या मशीनमध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या मशीन ठेवलेल्याच नाही तिथं, असं ते सांगत होते ते काका, म्हणजे ते दादा. तर म्हणून मग तिथे गेल्यानंतर बघितलं तर मग आम्हाला LGचीच घेतली, पण 8 किलोची घेतली. 40,000 काहीतरी त्याची किंमत होती सगळे मिळून. आम्हाला काहीतरी समथिंग म्हणजे सगळं आता समजा डायरेक्ट कॅश दिली असती की नाही, कॅश देऊ तर आम्हाला हाय तेवढ्याच पैशाला पडली असती. पण EMI वरती केल्यानंतर कमी होतं, डिस्काउंट होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग EMI वरती केली आणि सगळं मिळून आम्हाला काहीतरी 33,000ला 33 का 34,000ला पडली.
3 महिन्याचं साठवलेलं पेमेंट गेलं. 3 महिनं साठवून ठेवलं होतं. म्हटलं डायरेक्ट काय घ्यायची. माझं म्हणणं होतं 26 पर्यंत ठीक आहे, 7 किलोची भरपूर होईल आपल्याला. पण तिथे गेल्यानंतर वाटायला लागलं की 8 किलोची चांगली आहे, कारण ती जी 7 किलोची असते ती 60% कपडे ड्राय करते असं त्या दादाचं म्हणणं होतं. आणि जी 8 किलोची आहे म्हणजे जी आम्ही घेतली ना ती 80% कपडे ड्राय करेल असं त्यांचं म्हणणं होतं. जास्त सुकवायची गरज नाही असं ते बोलले. आणि बरेच म्हणजे छान छान फीचर्स होते आणि ऍडिशनल फीचर्स होते त्याच्यामध्ये. त्यामुळे मग ती घेऊन टाकली. तसंही आमची मोठी फॅमिली, इथं जरी आम्ही तिघ असलो, समजा आता काय झालं आणि नंतर गावाकडे जायचं म्हटलं किंवा गावाकडचं कुणी जरी आलं तर आमची फॅमिली खूप जास्त मोठी आहे. 14-15 म्हणजे माणसं आहेत आमच्या घरात. त्यामुळे मोठी फॅमिलीला मोठी म्हटलं ठीक आहे, गावाकडे जरी न्यायची म्हटलं तरी आपली बरोबर होईल म्हणून म्हटलं थोडे पैसे जास्तीचे गेले चल चालतील. काय नाही, 10,000 जास्त गेले, जास्त नाही गेले. आम्ही जी म्हणत होते ते 10,000ने कमी होती. पण ठीक आहे, 3 महिन्याचं सगळं पेमेंट त्याच्यामध्ये लावून दिलं. तर झालं, आता पटकन स्वयंपाक करते. आणि आता मला मशीन विषयी खरंच काय माहित नाही, कारण मला वाटलं सुद्धा नव्हतं की मशीन वगैरे माझ्या आयुष्यामध्ये घेऊ शकेल. आणि ते स्वतःच्या कमाईने तर म्हणजे वाटलं नव्हतं. खरं तर घेतली, कारण आमच्याकडे साधं फ्रीज ह्या असल्या गोष्टी सुद्धा गावाकडे आम्ही कधी बघितलेल्या नव्हत्या. आता आम्ही घेऊन दिलाय फ्रीज मागच्याच वर्षी. त्यामुळे मग असलं आमच्याकडे काहीच नव्हतं, टीव्ही वगैरे असलं काही नव्हतं. आत्ताच आम्ही सगळं घेतलंय, माझ्या लग्नाच्या नंतरच घेतलंय. तर मला नक्कीच सांगा की कशी वापरतात काय नाही, कारण तसं तर ते डेमो देतीलच, पण तरी आपला अनुभव असतो. प्रत्येक माणसाला अनुभव असतो. तुमच्या अनुभवानुसार तुम्ही मला सांगा की कसं वापरायची कशी नाही, कारण माझ्याकडून चुका होऊ शकतात. तसं चुका जरी झाल्या तर काहीही झालं ना तरी तिला 5 वर्षाची वॉरंटी आहे. काही होऊ द्या, मग 5 वर्ष चालेल. आणि असं ते बोललेत. आणि काही जरी झालं तरी घरी येऊन ते दुरुस्त करणार, तेही फुकट, काही पैसे वगैरे घेणार नाही दुरुस्तीचे असं ते म्हणलेत. आता उद्या किंवा उद्याच करतील ते डिलिव्हरी, संध्याकाळपर्यंत ते बोलले. आणि मग परवाला ते लोक इन्स्टॉलेशनसाठी येतील, परवा येतील, उद्या तर नाही येणार. ते बोलले उद्या डिलिव्हर होईल मशीन आणि परवा मग आमची लोक येऊ मशीन वगैरे सगळं जॉईन करून देतील. म्हणजे अजून 3 दिवस तरी सुरू होत नाही. बघू आता जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला दाखवेनच. तर चला पटपट चपाती करून घेते. भूक नाही, पण कसं जेवलं पाहिजे प्रॉपर. बाहेरचं तुम्ही कितीही खा, पण घरातलं जेवण पाहिजे. रुद्राला वगैरे पण थोडंसं पोट भरून जेवण असलं की मग बरं असतं. त्यामुळे म्हटलं करावं. नसता केला स्वयंपाक तरी पण चालला असतं, कारण सकाळी पण आम्ही केलं होतं नाश्ता वगैरे. जो बनवला होता तो पण अर्धा शिल्लक राहिलं होतं. तो आल्यानंतर त्या दोघांनी मग खाल्ले. बॉईल केलं होतं, म्हणजे ते सलाड टाईप असतं ना तसं केलं होतं. तर चला आता पटपट करून घेते, कारण बाकीचे पण काम आहेत. आणि 1-2 जणींना सांगितलं या म्हणून, कपडे त्यांचे द्यायचे आहेत. तर आता त्या पण येतील थोड्या वेळाने. चला आता पटपट आवरती. तर आता दुपार झाली होती आणि रुद्राला झोपवायचं होतं, पण त्याच्या आधी त्याच्यासाठी दांड्या तयार करायच्या होत्या. उद्या त्याचं स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे, गरबा सेलिब्रेशन. त्याच्यामुळे मागच्या वर्षीच्या होत्या पण एकच होती आणि एक सापडत नव्हती. त्या पण ते असतात ना बबल्सच्या बॉटल छोट्या, त्याने बनवलं होतं. पण ते इतकं म्हणजे हलकं होतं, असं मारताना दांडी एकावरती एक आवाज येत नव्हता. मग हे थोडंसं मला जाड वाटत होतं आणि पहिल्यातली एक सापडतच नव्हती. असेल कपाटात कुठेतरी, पण शोधली पण सापडत नव्हती. तर म्हटलं चला पुन्हा एकदा DIY बनवूया त्याच्यासाठी. मागच्या वर्षी पण मीच बनवल्या होत्या, पण डायरेक्ट ते कलरफुल सेलोटेप असतात ना त्या आणून बनवल्या होत्या. पण ह्यावेळेस म्हणलं फॅब्रिकनंच बनवते, म्हणजे लेस वगैरे उरतात ना त्याने. आणि ह्या दांड्या ज्या आहेत ना पाईपसारखं आहे पण कडक आहे. असं ज्यावेळेस एकावरती एक मारेल ना त्यावेळेस आवाज येतो, त्यामुळे छान आहे. थोडंसं स्ट्रॉंग वाटत होतं. त्याच्या टेंट हाऊसच्याच आहेत त्या, म्हणजे जपून ठेवलेल्या होत्या. आणि ही जी लेस आहे ना अशीच एका ताईंची ब्लाऊजची होती, कारण त्यांना ब्लाऊज शिवायचा होता पण लेस नव्हती लावायची, कारण कोणत्याही साडीवरती तो ब्लाऊज मॅच व्हावा ह्यासाठी. आणि मग लेस तिथं त्या माझ्याकडेच ठेवून गेल्या होत्या, तर ती लेस आता मी इथं यूज करते. आणि छान होती, मध्ये अशी टिकली होती ना त्या लेसला, त्याच्यामुळे ते दिसायला छान दिसत होतं. मग म्हटलं ही लेसच वापरूया. ह्याच्यामध्ये ना खूप जास्त वेळ जातो, कारण पहिल्यांदा तर लेस किती वेळ झालं लेस शोधत होती, कारण ही लेस खूप दिवसाची आहे. म्हणजे आता वर्षभर होत आला असेल. मग ते कुठल्या पिशवीत कुठल्या बॉक्समध्ये गेली असेल, असं मी कुठं पण असं ठेवत असते. छोटे छोटे तुकडे असतात किंवा जे आधीचं शिल्लक राहिलेलं थोडं फार असताना जसे तुकडे अस्तरचे म्हणा किंवा लेसचे वगैरे, ते जपून ठेवत असते, कारण त्याचा काही ना काही वापर होतोच, त्यामुळे फेकून नाही देत. आणि त्यामध्ये शोधता बराच वेळ गेला. शेवटी सापडलं. आणि रुद्रला झोप म्हणत होती, त्याला माझ्यासमोरच टॉवेल हातरून तो म्हटला मी इथंच झोपणार तुझ्यासमोरच. त्याला जायचंच नव्हतं झोपायला. तर आता म्हटलं पटपट उरकते जरी म्हटलं ना तरी उशीर हा लागतोच.
बराच उशीर लागतो, कारण हे चिटकवायचं, नंतर ते फेविकॉलने. इथं मी फॅब्रिक ग्लू यूज करते कोणत्या पण गोष्टीला, त्यानं काय होतं पटकन चिपकतं. पण आता इथं वेळ नव्हता, मग म्हटलं पहिल्यांदा सेलोटेपने पॅक करते, कारण जिथं मी कडेला सेलोटेप वापरली ना तिथं मी दुसरी एक लेस वापरणार आहे, कलरफुल किंवा कोणतीही लेस त्याच्यावरती चिटकवणार आहे, त्यामुळे ती जास्त छान दिसेल. तर एका साईडनी लेस लावली होती, थोडीशी ब्लाऊजमधून राहिलेली, आणि दुसऱ्या साईडनं असं जी कलरफुल लेस होती ना ती लावली होती. तर इथं माझ्या दांड्या पण मस्त अशा रेडी झाल्या.